होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास सगळे पॉवर प्लांट उडवून टाकू, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा. आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचेही सोडणार नाही, इराणचा प्रति इशारा. आखाती देशातील युद्धाचा आज 23वा दिवस. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यामध्ये इराणचं मोठं नुकसान, मृतांची संख्या 1,500 पार. तर इराणकडून देखील इस्रायलच्या अनेक शहरांना लक्ष्य. इराण युद्धात पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी. अमेरिकेनं आमच्यावरती हल्ला केल्यास भारतावरती हल्ला करू, पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासितची बडबड. राज्यांना 20% अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी मिळणार. केंद्र सरकारचं राज्यांना पत्र. एलपीजीचं एकूण वाटप 50% पोहोचलं. भोंदूबाबा अशोक खरात आणि नीरज जाधवची आजही समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता. काल खरातची 7 तास एसआयटी चौकशी. तर चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधव मध्ये वाद, सूत्रांची माहिती. रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेणार. काल सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक. तर कोणालाही पाठीशी घालणार नाही, तटकरेंची बैठकीनंतर माहिती. मुंबईत पकडला चीनी 11,000 वॉकी टॉकीचा अवैध साठा. हाय फ्रिक्वेन्सी प्रकारच्या प्रतिबंधित वॉकी टॉकी. 52,000 हार्ड डिस्क देखील जप्त. डीआरआयची मोठी कारवाई. अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा. 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचं आणि फळबागांचं नुकसान. संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीची आस. सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील पैशांवर डल्ला. मंदिर कर्मचाऱ्याकडूनच चोरी, पोलिसांकडून आरोपीला अटक. पुण्यातील दरी पुलावरती 4चाकी वाहनांचा अपघात. पुणे बंगळुरू महामार्गावरती वाहनं एकमेकांना धडकल्यानं मोठी दुर्घटना. महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम सामन्याचा थरार. माती विभागामधून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. तर गादी विभागामधून जय पाटील आणि हर्षवर्धन सदगीर अंतिम फेरीत. माती आणि गादी विभागातील विजेत्यांमध्ये आज फायनल. नमस्कार महाराष्ट्र. सकाळचे 8 वाजता आहेत. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. महिला अत्याचार प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार देण्यासाठी आणखीन 3 तक्रारदार महिला या पुढे आलेल्या आहेत. या 3 महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीनं चौकशी देखील करण्यात आलेली आहे. तर खरात विरोधामध्ये एसआयटीला आणखी पुरावे मिळण्याची शक्यता ही यामुळे निर्माण झाली आहे. आणि याच संदर्भात अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत. मुकुल, खरं तर एबीपी माझानं देखील आवाहन केलेलं होतं की या महिलांनी पुढे यावं आणि तक्रार दाखल करावी. त्याच पद्धतीनं आता 3 महिला पुढे आलेल्या आहेत. अगदी बरोबर आहे. सध्या जी कारवाई सुरू आहे ती सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये एका महिलेने केलेल्या तक्रारीची फिर्यादीच्या आधारे सुरू होती. त्यानंतर जसं जसं पोलिसांचा तपास हा पुढे जात आहे, पोलिसांकडनं देखील आवाहन करण्यात आलेलं होतं. त्या पद्धतीने 3 महिला या समोर आल्याची अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. आणि या महिलांची पोलीस आयुक्तालय किंवा एसआयटी क्राईम ब्रांच या ठिकाणी नाही तर इतर वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे. एसआयटी मध्ये काही महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडनं या महिलांना विश्वासात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं प्राथमिक माहिती ही जाणून घेण्यात आलेली आहे. आणि या माहितीच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. या माहितीमुळे अशोक खरात याच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्यासाठी एसआयटीला फार महत्वाची मदत मिळणार आहे. त्यामुळे आता या महिलांच्या तक्रारीचं रूपांतर हे पुढच्या फिर्यादीमध्ये कसं होतं, पुढे आणखी गुन्हे हे कसे प्रबळ केले जातात हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण 24 तारखेपर्यंत 7 दिवसाची पोलीस कोठडीची मुदत दिलेली आहे. या कालावधीमध्ये पोलिसांनी काय तपास केला हे कोर्टामध्ये सांगावं लागणार आहे. अगदी धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी.
आणि त्यामुळे एकीकडे SIT तपास सुरू असतानाच आता आर्थिक चौकशीला देखील वेग येणार आहे, कारण आयकर विभागाकडून खरातच्या मालमत्तेची आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी ही केली जाणार आहे। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्राची देखील पडताळणी होणार आहे। देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे रडारवरती आहेत आणि त्यामुळे आता जमीन व्यवहार संबंधित लोक देखील पोलिसांच्या रडारवरती आलेले आहेत। जवळपास 57 सातबारा अशोक खरात आणि कुटुंबियांच्या नावावरती असल्याची माहिती मिळते। काही सातबाऱ्यांवरती सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांची नावे असल्याचं देखील या तपासामध्ये उघड झालंय। त्याबरोबरच ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचीही तपासणी केली जाणार आहे। या चौकशीमधून आर्थिक जाळ्याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर SITचा तपास हा जोरदार असा सुरू आहे। काल देखील 7 तास चौकशी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता आयकर विभागाकडून देखील अशोक खरातची चौकशी ही केली जाणार आहे। देणगीदार, भागीदार, त्याचबरोबर जे आर्थिक मदत करणारे आहेत या सगळ्यांचीच चौकशी ही देखील आता आयकर विभागाकडून केली जाणार आहे। त्यामुळे या चौकशीमध्ये देखील काय समोर येतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। खरं तर SIT कडून सातत्यानं चौकशी केली जाते आणि त्यानंतर आता आयकर विभागाची देखील या प्रकरणामध्ये एंट्री झालेली आहे। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 8च्या अपडेट्समधून। बोंधुबाबा अशोक खरातच्या घृणास्पद कारनाम्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याची काल तब्बल 7 तास SIT कडून कसून चौकशी करण्यात आली। खरात प्रकरणी तांत्रिक पुरावे गोळा करून मालमत्ता, आर्थिक संबंधांचे पुरावे आणि इतर माहिती SIT कडून गोळा करण्याचं काम सुरू आहे। खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव आणि अशोक खरातची समोरासमोर चौकशी झाली आहे। चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधवमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आज देखील दोघांना एकत्र चौकशीसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आहे। महिलांवरील बलात्काराच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अशोक खरातचे सत्ताधारी पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांसोबत फोटो समोर आलेत। यामुळे शिवसेना नेते दीपक केसरकरांचा देखील फोटो आहे आणि अशामध्येच केसरकरांचे निकटवर्ती असलेल्या दीपक लोंढेंची SIT कडून चौकशी करण्यात आली आहे। यामुळे आता रुपाली चाकणकर यांना राजीनामा दिल्यानंतर दीपक केसरकर यांच्या राजीनाम्याची मागणी होते आहे। यावरती आता मंत्री भरत गोगावले यांनी केसरकर यांच्याकडून काही चुका घडल्या असतील तर याबाबतचं धोरण एकनाथ शिंदे ठरवतील असं सूचक वक्तव्य केलंय। त्यामुळे चाकणकरांनंतर कॅप्टन खरात प्रकरणामध्ये दीपक केसरकर यांचा देखील राजीनामा घेतला जाणार का अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे। शिंदे साहेब आमचे नेते आहेत, त्यांना विचारून ते निर्णय करतील। परंतु जर काही चुकीचं असेल तर ते पण करता येईल आणि शिंदे साहेब त्याचं धोरण ठरवतील। ज्या गोष्टी खरात बाबांकडनं ज्या काय ऐकायला मिळतात त्या अजून आम्ही पूर्ण पाहिलेल्या नाहीत। आता बाकीच्यांची जी तुम्ही नावं घेतली ते आम्हाला पूर्ण खात्री करावी लागेल, कारण खात्री केल्याशिवाय कुणावरती आरोप करणं मला योग्य वाटत नाहीये। तर खरात प्रकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांना चांगलंच महागात पडलंय। त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। आता त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा लागणार असल्याची माहिती ही सध्या मिळते आहे। दरम्यान काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बैठक पार पडली आहे। या बैठकीनंतर सुनील तटकरेंनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात। आज या विषयावरती ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये तो निर्णय घेतला जाईल। त्याच्यामध्ये काय कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही। स्पष्टपणाची भूमिका काल पक्षाची मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की खरात यांनी जे दुष्कृत्य केलं आहे SITच्या मार्फत त्यांची सखोलपणाने चौकशी व्हावी आणि ती सखोलपणाची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे। त्यांचा काल आयोगाचा राजीनामा जो आला तो आयोगाचा राजीनामा पक्षाने स्वीकृत केलेला आहे। तो उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला जाईल। शिफारस केली जाईल की त्यांचा महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारला जावा।
माजी खासदार विनायक राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय. खरात यांच्याकडे जाणारी वाट दीपक केसरकर यांनी एकनाथ शिंदेंना दाखवली आणि खरात यांनी शिंदेंना गुवाहाटीची वाट दाखवली असा दावा विनायक राऊतांनी केलाय. तर खरात जेव्हा तोंड उघडेल तेव्हा मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री हे उघडे पडतील असं देखील विनायक राऊत यांनी म्हटलंय. तर माजी मंत्री दीपक केसरकर यांची SIT चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी विनायक राऊतांनी केलेली आहे. राजीनामा खरं म्हणजे देण्याऐवजी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रमुख सुनेत्राताई पवार यांनी रुपाली चाकणकरांची हकालपट्टी करण्याची आवश्यकता होती. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विधेयक मंजूर होऊन सुद्धा रुपाली चाकणकरांसारख्या एका महिला आयोगाच्या अध्यक्षांनी अशा भोंदूगिरीचं समर्थन करणं, त्याचे म्हणजे त्यांनी केलेल्या पापामध्ये अप्रत्यक्षपणे सहकार्य करणं हे निषेधार्ह बाब तर आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानं अशोक खरात हे प्रकरण संपणार नाही. खरातला वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारकडे केली आहे. तसंच अशोक खरातच्या दरबारामध्ये कोणकोणत्या नेत्यांनी मंत्र्यांनी हजेरी लावलेली होती त्याची माहिती देखील समोर यावी अशी मागणीही गायकवाड यांनी केली आहे. राज्यामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदे असताना राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादानं तंत्रमंत्र सुरू असल्याचा आरोप देखील गायकवाड यांनी केला आहे. फक्त रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हे याचं सोल्युशन असू शकत नाही. या पूर्ण प्रकरणाची जी आहे ते SITच्या माध्यमातून चौकशी केली पाहिजे. या पूर्ण प्रकरणामध्ये जी मंडळी राजकीय वलयामध्ये जी इतर मंडळी आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली पाहिजे. तंत्रमंत्र करणारे मंत्री कोण आहेत याची सुद्धा एकदा यादी जाहीर झाली पाहिजे आणि याच्या माध्यमातून त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे ही अपेक्षा करते. बोंधूबाबा अशोक खरातला अटक करण्याच्या 3 दिवस आधी 3 IAS अधिकाऱ्यांची खरातसोबत बैठक झाल्याचं समोर आलंय. शिर्डीतील एका नामांकित हॉटेलमध्ये अधिकारी आणि खरातची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे. विनोद नावाच्या व्यक्तीनं अधिकाऱ्यांची बैठक घडवून आणल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यामुळे राज्यातील हे 3 अधिकारी नेमके कोण आहेत असा सवाल आता उपस्थित झालाय. त्यांची देखील चौकशी होणार का याकडे आता लक्ष असेल. यावरती भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. आता जे सांगितलं जातं SIT नेमली तसं नाहीये. अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच ही SIT नेमलेली आहे. याचा अर्थ हे प्रकरण सरकारला अगोदरच माहिती होतं, पण नेहमीप्रमाणे याच्यामध्ये आपले लोक असल्यामुळं निम्म जवळजवळ मंत्रिमंडळ असल्यामुळं की सरकारला हे प्रकरण बाहेर येऊच द्यायचं नव्हतं. परंतु एका पत्रकारामुळं आणि एका पीडित महिला भगिनीमुळं ते प्रकरण पुढं आलं. म्हणून किमान आता ह्या प्रकरणाबद्दल चर्चा तरी होते. नपेक्षा सरकारनं हे प्रकरण पूर्णपणे मला वाटतं दाबून टाकलं असतं. महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या बोंधूबाबांची. त्यांचे बोंधूभक्त आणि बोंधूबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आत्ता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामा देणे गरजेचं आहे. मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे. अशोक खरातनं शिवनिका संस्थांची स्थापना करून ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केली. याच मंदिरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी मंत्री अशोक खरातच्या पायावरती माथा ठेवत होते. ज्या मंदिरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले ते मंदिर नदीपात्रामध्ये असून बेकायदेशीरपणे मंदिर उभं करण्यात आल्याचा आरोप हा ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. त्यामुळे अशोक खरातचा आणखी एक वादग्रस्त प्रकार हा समोर आला आहे. या हिशोबाने ते मंदिर बांधलं. ठीक आहे, गावकऱ्यांना वाटलं बाबा मंदिर बांधलं तर आपल्या गावाची एक रोशन होईल, बाबा एक गाव आपलं कुठेतरी नाव होईन बघा गावचं आपलं. ह्या हिशोबाने तिने बी NOC देऊन टाकली ग्रामपंचायतनं. पण त्या ग्रामपंचायतनं दिल्यानंतर आमच्या गावातल्या एका व्यक्तीची बॉडीवर एकच नाव नाही घेतलंच नाही तिने. कधी विचार न करण्यापेक्षा तिने आम्हाला येऊन दिलं नाही त्यांच्यापर्यंत. आमचे भरपूर लोक तिथे गेले पण तिने आमच्या लोकांना तिने म्हणजे थारात लागून दिलं नाही का बाबा ती घेतलंच नाही तिने बॉडी. आता मागणी एवढीच आहे का ही अतिक्रमत ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये ही फक्त आम्हाला भेटावा, आमच्या गावाला भेटावा, आमच्या गावाच्या लोकांची बॉडी व नावं यावा, बस एवढीची आमची इच्छा आहे. दरम्यान धाराशिवमधील एका कार्यक्रमात बोलताना कालीचरण महाराज यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे. अशोक खरात सारख्या लोकांना भर चौकामध्ये डोक्यात गोळ्या घालण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जे नकली लोक आहेत तेच अशी कृत्य करत असल्याचं कालीचरण महाराजांनी म्हटलंय. जिथं असली असतं त्याचीच नकल होत असते.
नकली आहे याचा अर्थ असली आहेच. आणि जे हे नकली लोक आहेत यांच्यावर जर आरोप सिद्ध होतात तर त्यांना भर चौकात त्यांच्या डोक्यात इथं गोळी मारली पाहिजे सरकारने. दरम्यान करुणा मुंडे यांनी रुपाली चाकणकरांवरती आरोप केलेत. यावेळी बोलताना त्यांनी भोंदूबाबाकडे पैसे आलेच कसे असा सवाल देखील उपस्थित केलाय. यावेळी बोलताना त्यांनी 17 लाखांचा मेंटेनन्स थकवल्याप्रकरणी नोटीस आल्याचं देखील सांगितलेलं आहे. याच्या मागे खूप मोठा सेक्स स्कॅन्डल असतो की आपण बघितलेला आणि पैशाचा स्कॅन्डल पण असतोय. तो त्याच्यासाठी ज्या ज्या लोकांसोबत फोटो आहे त्यांचे CDR काढणं आणि त्यांचे बँक आणि त्यांची पूर्ण सखोल चौकशी करणं की मतलब काय फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होता. क्योंकि मी पण एक मंत्रीची बायको 27 वर्ष सोबत राहिलेली आहे. तो एक मंत्री ज्या वेळे निवडणूक लढतोय तो तसेच मोठे व्यापारी असेच साधू संत असे राजकारणी लोकांना सपोर्ट करताय. पदावर झाल्यानंतर ते राजकारणी ते साधू संताला मोठा करताय. आज मी तो एक मंत्रीची बायको आहे तरी पण आमच्या घरामध्ये आज कोर्टाची नोटीस आलेली आहे. ते आमचा मेंटेनन्स भरलेला नाही आहे. 17 लाख रुपये झालेला आहे. तो आज आमच्याकडे तो ते नोटीस आलेली आहे. घरची किस्त भरत नाही त्याच्यासाठी बँकेची नोटीस अलग आलेली आहे. तो आज तुमच्याकडे कुठून आला पैसा. आणि इतके मोठे मोठे राजकारणी जात होते सगळ्यांच्या अकाउंटची चौकशी पण लावायला पाहिजे. स्वतःच्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवरती अत्याचार केल्याप्रकरणी अटकेमध्ये असणारा भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात तांत्रिक विधीसाठी कोल्ह्याचे कान वापरायचा आणि सुगंधी कस्तुरी लोकांना देऊन फलप्राप्ती होते अशा भूलतापा देत होता अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्यासमोर केली आहे. याबाबत सखोल चौकशी करून संशयित खरात विरोधामध्ये वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. कॅप्टन भोंदूबाबा कोल्ह्याची शिंग आणून आगोरी विद्या करत होता. असं जर असेल तर हा वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरतो. ते कलम लावावे अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर तो काही उच्चभ्रू लोकांना कस्तुरी देत होता. हे कस्तुरी जर देत असेल तर तो कुठून आणत होता, तो डुप्लिकेट बनवत होता की खरं होते याची चौकशी व्हावी. 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले होते. त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि राज्याचा प्रमुख व्यक्ती असं जर करत असेल अंधश्रद्धेच्या बाबतीत करत असेल तर आम्ही त्यांच्यावरती कारवाई व्हावी अशी सुद्धा मागणी केली होती. आणि त्यावेळेस आम्हाला धमक्याचे आणि अनेक मंत्र्यांकडून अनेक OED कडून अनेक PA कडून आम्हाला फोन आले होते. भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर येत असतानाच आता स्थानिक ग्रामस्थ शेतकऱ्यांना तो कशा पद्धतीनं त्रास देत होता, दमदाटी करत होता हे देखील आता समोर आलंय. निरगावमधील ग्रामस्थ भागवत शेळके यांच्या शेतामध्ये जाण्याचा वस्तीकडे जाण्याचा जो रस्ता होता तो खरातनं बांधलेल्या मंदिराकडे जात असल्यामुळे खरातनं 2 वर्षांपूर्वी हा रस्ता बंद केला असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे भागवत शेळकेंना वस्तीवरील घर हे सोडून गावातल्या जागेमध्ये एक पत्र्याची शेड बांधून राहावं लागतंय. घर सोडून 2 वर्षांपासून कुटुंबातील 8 सदस्य हे इथेच राहत आहेत. या प्रकरणी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली मात्र त्यांनी दखल घेतली नाही. इतर वरिष्ठ अधिकारी देखील खरातच्या दमदाटीमुळे दाद देणार नाहीत अशी भावना झाल्यानं त्यांनी इतरांकडे तक्रार करण्याचं धाडस देखील केलेलं नाहीये. हे भागवत शेळके आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते ज्या ठिकाणी ज्या वस्तीवर राहत होते तिथला रस्ता अशोक खरात याने अडवला. 2 वर्षापासून त्या रस्त्यापासून त्यांना प्रवास करू दिला जात नव्हता. त्यामुळे पूर्वी ते ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणी जे घर त्यांचं होतं ते घर पाडून एक शेड उभारण्यात आलेली आहे आणि ह्या शेडमध्येच आता गेल्या 2 वर्षापासून ते इथेच वास्तव्य करतायत. एवढी जबरदस्ती एवढी दमदाटी कोण करू शकतं आणि का असं होतंय? काय याच्यापूर्वी त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. मंदिर झाल्यानंतर आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊन करत होतो. मंदिर झाल्यानंतर बरेच दिवस म्हणजे 10-15 वर्ष त्यांनी जाऊ दिला. त्यांनी आत्ता 2 वर्षापूर्वी आमचा रस्ता बंद केला. त्याच्यापूर्वी त्याने आम्हाला कधी अडचण आणली आम्ही जात येत होतो. मग त्याच्या आता हा रस्ता बंद केल्यामुळं आम्हाला शेतीवर जायला रस्ताच नाही राहिला. आता आमचा मगाशी एक भाऊबंद त्याची 2-3 आमच्या भाऊबंदाची शेत्या खाट्या पडलेल्या आहेत तिथे. आता आम्ही गावात आल्यामुळे आमची शेती कमी पडली करायची. शेती कुठे तुमची? तिथं मंदिराच्या पलीकडून जामनदीच्या उत्तर बाजूला आहे. मंदिराच्या ईशान्येश्वरच्या उत्तर बाजूला शेती आमची. आणि पहिले तो जाऊन येऊन देत होता आणि आता त्याने तो 2 वर्षापूर्वी रस्ता बंद करून टाकला. तुम्ही तिथे घर बांधलंय? हा घर पूर्वी आमचं घर तिथं घर आम्ही जवळजवळ 2000 मला वाटतं 2015-16 12 का 13 मध्ये घर बांधलेलं.
घर बांधले तोपर्यंत आम्ही त्या रस्त्याने जाऊन येऊ नको. पूर्वीचा आमचा वाडवडिलाचा वयवटीचा रस्ता होता तो. आणि यांनी ही जमीन घेतल्यानंतर त्याने तो रस्ता आम्हाला जाऊ दिला काही दिवस गेल्यानंतर बंद करून टाकला. काय कारण सांगितलं बंद करण्यात? बंद करण्याचं काही कारण आम्हाला काही सांगितलंच नाही. तो म्हणे बा मी जमीन घेतली आणि माझ्या वैयक्तिक कारणामुळे तुमचा रस्ता मी बंद करतो असं. पण मग तुम्ही या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कोणाकडे तक्रार नव्हती केली? तक्रार नाही केली. तक्रार करून काय करता, आम्हाला तक्रार करून जर तिथं तक्रार ऐकून घ्यायलाच आमचं कोणी नाही. ते त्याचे वर हात असल्यामुळे आम्ही ते दहशतीखाली राहिल्यामुळे तक्रारच नाही केली. पडद्याच्या घरामध्ये राहण्याची वेळ आलेली. या संदर्भात त्यांनी तक्रार करण्याची हिंमत देखील केली नाही, कारण आपली तक्रार ऐकून कोण घेणार याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आहे ही भीती यांच्या मनामध्ये होती. ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्याचं त्यांचं म्हणणं आहे, मात्र ग्रामपंचायतीने कुठलीही दाद दिली नाही हे देखील शेळके कुटुंबियांकडनं समस्या आहे. कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, मिरगाव, सिन्नर. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. तर काल मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपनं पूर्णपणे लोकशाही मार्गाने विजय मिळवल्याचा दावा केलाय. तसंच अपहरणाचे आरोप देखील शिवेंद्रराजे भोसले यांनी फेटाळलेले आहेत. तसंच त्यांनी शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंना देखील टोला लगावलाय. भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते. 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले. सर्वजण स्वतः गेलेत. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-7 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. तक्रारसुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाही आहे. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली. एखाद्याला सरकारी रेशन दुकानामधून धान्य आणण्यासाठी किती किलोमीटर पायपीट करावी लागत असेल असा प्रश्न विचारल्यास तुम्ही 3, 4, 5 किंवा 8 किलोमीटर असं उत्तर द्याल. मात्र गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील काही गावांमधल्या गरीब आदिवासी रेशनचे 35 किलो धान्य हे घरी आणण्यासाठी तब्बल 75 ते 80 किलोमीटर पायी चालत आहेत. ते देखील हिंस्र प्राण्यांनी भरलेल्या घनदाट जंगलामध्ये आणि दुर्गम डोंगराळ भागामधून. इथं एक तर प्रत्येक गावामध्ये रेशन दुकान नाहीये आणि ज्या गावामध्ये रेशन दुकान आहे त्या गावापासून काही छोटी गावं अनेक किलोमीटर लांब आहेत. अशामध्येच लाहेरी गावातील रेशन दुकानाशी जोडलेलं कुमणार गाव हे साधारण 20 किलोमीटर लांब आहे. कुमणार इथले आदिवासी बांधव एका वेळेस संपूर्ण 35 किलो धान्य हे उचलून घेऊ जाऊ शकत नाहीत आणि म्हणून रेशन दुकानातून मिळणारं अर्ध धान्य हे एका वेळेस आणि उरलेलं अर्ध धान्य हे दुसऱ्या वेळेस न्यावं लागतंय. त्यामुळे 35 किलो धान्यासाठी तब्बल 80 किलोमीटर पायपीट करावी लागते. पाहुयात ABP माझाचा हा ग्राउंड रिपोर्ट. भामरागड तालुक्याच्या लाहेरीमध्ये रेशन दुकान संचालित करणारे सुरेश सिडाम माझ्यासोबत आहेत. सुरेशजी, तुमच्या दुकानाशी किती कुटुंब जोडलेले आहे, किती गावाचे कुटुंब जोडलेले आहेत? माझ्याकडे एकूण 5 गावं येतात. त्यापैकी पूर्ण म्हणजे लोकसंख्या हजाराच्या वरून आहे आणि राशन कार्ड 400च्या जवळपास आहेत. 293 राशन कार्ड माझ्याकडे आहेत. त्यापैकी अंत्योदय कार्ड 320 आहेत आणि 64 कार्ड PHHचे आहेत, प्राधान्य कुटुंबाचे. सुरेशजी, हा संपूर्ण भाग जो आहे मागास आहे आणि अत्यंत दुर्गम आहे, रस्ते नाही आहे, तर त्यामुळे रेशन घ्यायला येणाऱ्यांची त्यांना कशी कसरत करावी लागते, कशा पद्धतीने ते तुमच्यापर्यंत त्या गावातून पोहोचतात? तर काही गावं जे 2 व्हीलरनं येण्यालायकचे जे गाव आहे ते 2 व्हीलरनं येतात, काही पायी येतात ज्यांच्याकडे अवेलेबल नाही असे. काही गावं अशी आहेत की त्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे. ते लोक जसं कुमनार गाव, त्या गावचे लोक माझ्याकडे 8 कार्ड आहे. त्या गावचे लोक माझ्याकडे पायी येतात आणि एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन परत वापस जातात दुसऱ्या दिवशी. त्या दिवशी जाताना ते पूर्ण राशन एकदा नेऊ शकत नाही. कारण मुक्काम का करावं लागतं? अंतर एवढा जास्त आहे आणि वेळ जाते. अंतर जास्त आहे आणि त्यांना येण्यासाठी अडचण होतं. पहाडी एरिया आहे, तर ते मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राशन घेऊन अर्ध राशन लाहेरीलाच ठेवतात त्यांच्या रिश्तेदारांकडे. उर्वरित राशन अर्ध राशन ते घेऊन जातात गावाकडे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, लाहेरी, गडचिरोली.
राज्यात 16 ते 19 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीचा रब्बी पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसलाय. विविध जिल्ह्यांमध्ये 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांसह फळबागांचं मोठं नुकसान झालंय. त्याबरोबरच सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे झाडं, घरं आणि पशुधनाच्या गोठ्यांचं देखील नुकसान झालंय. काढलेला आलेला आणि काढलेला गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा आणि भाजीपाल्याचं या पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालंय. त्याबरोबरच आंबा, काजू आणि अन्य फळ पिकं देखील या अस्मानी तडाख्यामधून वाचू शकलेली नाहीयेत. मराठवाड्यामध्ये 11,572 हेक्टरांवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. तर जळगावमधील भुसावळ, पाचोरा, जामनेर, चाळीसगाव, भडगाव या परिसरातील 3,556 हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसलाय. कोकणाप्रमाणेच आता मराठवाड्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना देखील हवामान बदलाचा मोठा फटका बसताना दिसतोय. धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, कडाक्याची थंडी आणि गारपीट अशा सतत बदलणाऱ्या हवामानामुळे आंबा पिकावरती गंभीर परिणाम झालाय. यामुळे आंब्याला अपेक्षित प्रमाणामध्ये मोहर लागला नाही आणि जो लागला त्याची मोठ्या प्रमाणामध्ये गळती झाली आहे. सध्या नव्यानं लागलेले आंबे देखील गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे. कोकणाप्रमाणेच मराठवाड्यातील आंबा उत्पादकांचं देखील पंचनामे करून तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. धाराशिव जिल्ह्यातील आंबा बागायतदाराचं पूर्ण 99% नुकसान झालेलं आहे तवराचं धुका आणि धुईमुळे. आणि आहेत हे आंबे हे पूर्ण गळून चाललेले आहेत. त्यामुळं धाराशिव जिल्ह्याला कोकणाप्रमाणे पॅकेज देऊन तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी ही आम्हाला शासनाला नम्र विनंती आहे. होर्मुझची समुद्रधुनी खुली न केल्यास सगळे पॉवर प्लांट उडवून टाकू. अध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा. आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचे देखील सोडणार नाही, इराणचा प्रति-इशारा. आखाती देशातील युद्धाचा आज 23वा दिवस. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान. मृतांची संख्या 1,500 पार. तर इराणकडून देखील इस्रायलच्या अनेक शहरांना लक्ष्य. इराण युद्धात पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी. अमेरिकेनं आमच्यावरती हल्ला केल्यास भारतावरती हल्ला करू. पाकचे भारतातले माजी राजदूत अब्दुल बासितची बडबड. राज्यांना 20% अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी मिळणार. केंद्र सरकारचं राज्यांना पत्र. एलपीजीचं एकूण वाटप 50% पोहोचलं. अशोक खरात विरोधात आणखी 3 महिलांची तक्रार. तक्रारदार महिलांची गोपनीय पद्धतीनं चौकशी. खरात विरोधात एसआयटीला आणखी पुरावे मिळण्याची शक्यता. बंधुबाबा अशोक खरात आणि नीरज जाधवची आजही समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता. काल खरातची 7 तास एसआयटीकडून चौकशी. तर चौकशी दरम्यान खरात आणि नीरज जाधव मध्ये वाद. सूत्रांची माहिती. रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा घेणार. काल सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बैठक. तर कोणालाही पाठीशी घालणार नाही. तटकरेंची बैठकीनंतर प्रतिक्रिया. मुंबईत पकडला चीनी 11,000 वॉकी टॉकीचा अवैध साठा. हाय फ्रिक्वेन्सी प्रकारच्या प्रतिबंधित वॉकी टॉकी. 52,000 हार्ड डिस्क देखील जप्त. DRIची मोठी कारवाई. अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा. 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचं आणि फळबागांचं नुकसान. संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीची आस. सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील पैशांवरती डल्ला. मंदिर कर्मचाऱ्याकडूनच चोरी. पोलिसांकडून आरोपीला अटक. पुण्यातील दरी पुलावर 4चाकी वाहनांचा अपघात. पुणे बंगळुरू महामार्गावरती वाहनं एकमेकांना धडकल्यानं मोठी दुर्घटना. महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम सामन्याचा थरार. माती विभागामधून महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख. तर गादी विभागामधून जय पाटील आणि हर्षवर्धन सदगीर अंतिम फेरीत. माती आणि गादी विभागातील विजेत्यांमध्ये फायनल.
हेडलाईन्स. होर्मुझ खुरण न केल्यास सगळे पॉवर प्लांट हे उडवून टाकू असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अगदी थोड्याच वेळापूर्वी हा इशारा दिलाय. होर्मुझची सामुद्रधुनी ही 48 तासामध्ये खुली करा. सर्वात मोठा पॉवर प्लांट हा सगळ्यात आधी उडवू असा इशारा हा ट्रम्प यांनी दिलाय. तर होर्मुझ पूर्णपणे खुलं करा, नाहीतर धोका ठेवू नका असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय. आणि ट्रम्प यांच्या इशाऱ्याला इराणनं देखील आता प्रति इशारा दिलेला आहे. आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचे देखील सोडणार नाही असा इशारा हा इराणनं दिलाय. आखातातले अमेरिकेचे ऊर्जा आणि इंधन प्लांट हे उडवून देऊ. इराणच्या मीडियाच्या हवाल्यानं रॉयटर्स वृत्तसंस्थेचं हे वृत्त आहे. तर इराणकडून हा प्रति इशारा देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला सगळ्यात आधी इशारा दिलेला होता. होर्मुझची सामुद्रधुनी ही लवकरात लवकर खुली करा, अन्यथा पॉवर प्लांट हे उडवून देऊ. आणि त्यानंतर इराणकडून देखील आता प्रति इशारा हा देण्यात आलेला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अखेर 21 देश हे आता एकत्र आलेले आहेत. UK, जर्मनी, फ्रान्स, जपान, UAE अशा 22 देशांनी सामुद्रधुनी तातडीनं सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याचवेळी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मालवाहू जहाजांवरती सातत्यानं होणाऱ्या हल्ल्याचा निषेध देखील या 22 देशांनी केलाय. होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी देशांनी एकत्र येण्याचा आग्रह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्यानं करत आहेत. 22 देशांच्या या संयुक्त निवेदनामुळे एक प्रकारे ट्रम्प यांना दिलासाच मिळाल्याचं दिसून येत आहे. इटली, नेदरलँड, न्यूझीलंड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, ऑस्ट्रेलिया यांचा देखील या 22 देशांमध्ये समावेश आहे. तर इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये आतापर्यंत इस्रायलमध्ये 100हून अधिक जण हे जखमी झालेले आहेत. पंतप्रधान नेत्यानाहू यांनी ही माहिती दिली आहे. अरद आणि दिमोना या शहरांवरती इराणनं भीषण असे हल्ले केले. जखमींमध्ये अनेक मुलं आणि वृद्धांचा देखील समावेश आहे. इराणकडून अरद आणि दिमोना या शहराच्या निवासी भागांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. तर अरदमध्ये सर्वाधिक 75 जण हे जखमी झालेत आणि 10 जणांची प्रकृती ही सध्या चिंताजनक आहे. दिमोना शहरामध्ये देखील हवाई हल्ले करण्यात आलेत आणि यामध्ये 33 जण हे जखमी आहेत. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांना इस्रायलनं देखील आता लगेच प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि इराणच्या बुशहर बंदरावरती अमेरिका आणि इस्रायलनं पुन्हा एकदा हल्ले केलेत. हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी आगीया भडकल्याचं दिसतंय. तर हल्ल्यामध्ये जीवितहानी ही झालेली नाहीये, मात्र मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाल्याचं वृत्त हे सध्या समोर येत आहे. बंदरावरील इराणच्या अनेक जहाजांचं देखील यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणच्या बुशहर बंदरावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी ही झालेली नाहीये, मात्र इथल्या जहाजांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. आणि लेबनॉनमधल्या युद्धबळींची संख्या ही 1024 वरती पोहोचलेली आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. लेबनॉनमध्ये इस्रायली हल्ल्यामध्ये 2740 लोक हे जखमी झालेले आहेत. 2 मार्चपासून इस्रायलचे इराणसोबत लेबनॉनवरती देखील सातत्यानं असे हल्ले सुरू आहेत. इराणी समर्थक हिजबुल्लाहनं पहिला हल्ला करताच इस्रायलनं हे युद्ध छेडलेलं दिसतंय. आणि आखाती देशातील वाढता तणाव कमी करण्यासाठी इराण आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. सार्वभौमत्वाचं उल्लंघन करणाऱ्या देशांवरती दबाव आणणं हे गरजेचं असल्याचं मत इराणनं व्यक्त केलं. तर भारतानं या भागामध्ये शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करण्याच्या महत्त्वावरती भर दिलाय. विशेष म्हणजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती ही सामान्य करण्यासाठी आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देश हे सहमत झालेले आहेत.
no national space in your economy, in your society. You do business with people with whom you can have आणि इस्रायलच्या आण्विक प्रकल्पांपर्यंत इराणची क्षेपणास्त्र पोहोचलेली आहेत. इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्याची इस्रायलकडून देखील आता पुष्टी करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी इराणचा इस्रायली अणुप्रकल्पांवरती हल्ला झालेला होता. इस्रायलच्या दक्षिणेकडील दिमोना शहरावरती हा हल्ला करण्यात आलाय. तर इराणच्या तेहरान टाइम्स या दैनिकानं या हल्ल्याचे तपशील हे जारी केलेले आहेत. יש פה את הזה? שברים חיים, משהו? או שזה רק איפה החלקים? חיים, תבוא, תאיר לי רגע פה. आणि अमेरिका इस्रायल इराण युद्धाचा आजचा 23वा दिवस आहे. दोन्ही बाजूंनी हल्ले हे सुरूच आहेत. अमेरिका इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये इराणच्या नतांज या मुख्य अणुसंवर्धन केंद्राला लक्ष्य करण्यात आलंय. किरणोत्सर्गी गळती किंवा मोठ्या नुकसानीचं कोणतंही वृत्त हे नाहीये. इराणनं याला क्रूर हल्ला असं म्हटलेलं आहे. तर इराणच्या ड्रोन हल्ल्यामध्ये इस्रायलच्या बेन गुरियन या विमानतळाला देखील लक्ष्य करण्यात आलं. आखाती देशाच्या युद्धाचा भडका उडालेला असून इराणनं इस्रायलच्या बेन गुरियन या अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती भीषण ड्रोन हल्ला केलाय. इराणनं एकामागून एक अनेक आत्मघाती ड्रोन हे डागल्यामुळे विमानतळ परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली असून विमान वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष हा आता टोकाला पोहोचला. आणि इराणमधल्या युद्धबळींची संख्या ही आता 1,500च्या वरती गेलेली आहे. इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीनं ही माहिती दिलेली आहे. राजधानी तेहरानमध्ये मृतांची संख्या ही सगळ्यात आहे. तर 28 फेब्रुवारीपासून इराण, इस्रायल, अमेरिका हे युद्ध सुरू झालेलं आहे आणि युद्धामध्ये इराणचे 4,475 लोक हे जखमी झालेले आहेत. आखातात सुरू असलेल्या इराण, अमेरिका आणि इस्रायल युद्धामध्ये पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी आलेली आहे. अमेरिकेनं आमच्यावरती हल्ला केल्यास भारतावरती हल्ला करू असं वक्तव्य हे पाकिस्तानचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी म्हटलंय. इस्रायल, अमेरिका आमच्या आवाक्याबाहेर आहे आणि त्यामुळे आम्ही भारतावरती प्रतिहल्ला करू असं अब्दुल बासित हे बरळलेले आहेत. त्याबरोबरच दिल्ली, मुंबई सारख्या शहरांना लक्ष्य करू अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. अमेरिका ने पाकिस्तान पे कोई हमला कर दिया, हमारे तो अगर हमारे न्यूक्लियर रेंज में नहीं भी अमेरिका, लेट्स से अगर हम खलीजी ममालिक में जो है उनके अड्डों तक भी नहीं पहुंच सकते या हम इसराइल पे भी हमला नहीं कर सकते, हमारे लिए क्या वाइज रास्ता होगा आपके ख्याल में? इंडिया हमने तो देखिए और कुछ नहीं करना. हमने तो अगर हमारी रेंज वहां ना भी हुई और अब हम पे कुछ किसी ने बुरी नजर से देखा तो हमने तो बगैर सोचे समझे भारत पे, मुंबई पे अटैक कर देना है, न्यू दिल्ली पे कर देना है. हमने तो छोड़ना नहीं है. देखी जाएगी बाद में. छोड़ना चाहिए भी नहीं. अगर हमारे पास और कोई रास्ता नहीं होगा, अगर अमेरिका हमारे कोई हमला करता है, जो कि नामुमकिनात में से फिर वही कह रहा हूँ, लेकिन ये बात जान लेनी चाहिए तमाम दुनिया को कि अगर खुदा ना खासा पाकिस्तान पे किसी ने बुरी आंख से निकाल डाली, इस वक्त हमारी रेंज में अमेरिका भी नहीं और ना इसराइल है, लेकिन अगर कोई सूरत हाल ऐसी डेवलप होती है तो पाकिस्तान के पास और कोई ऑप्शन नहीं होगा कि वो भारत में जहाँ उसका दिल चाहता है हमला करेंगे. आणि इराकच्या समुद्र किनाऱ्यावरती MT सेफ्सी विष्णू या तेलवाहू जहाजावरती झालेल्या भीषण ड्रोन हल्ल्यामुळे बचावलेले 15 भारतीय खलाशी हे अखेर सुखरूप मायदेशी परतलेत. इराणच्या अंडर वॉटर ड्रोन हल्ल्यामध्ये या जहाजाला आग लागलेली होती आणि ज्यामध्ये मुंबईचे देवनंदन सिंग यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. केंद्र सरकारच्या प्रयत्नानंतर उर्वरित खलाशांना इराकमधून सुखरूपरित्या आता परत आणण्यात आलंय.
तर अमेरिकेकडून इराणवरती सातत्यानं हे हल्ले करण्यात येत आहेत आणि याच हल्ल्यामध्ये भारतीय खलाशी हे देखील जखमी झालेले होते. मुंबईचे देवनंदन सिंग यांचा या हल्ल्यामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. तर उर्वरित सगळ्या खलाशांना आता सुखरूपरित्या मायदेशी परतण्यामध्ये यश आलेलं आहे. तर व्यावसायिक एलपीजीच्या उपलब्धतेमध्ये आता 20% वाढ झाली आहे. 23 मार्चपासून पुढील आदेशांपर्यंत राज्यानं 20% अतिरिक्त एलपीजीचं वाटप हे करण्यात येणार आहे. केंद्र सरकारची राज्य सरकारला पत्र पाठवून ही माहिती देण्यात आली आहे आणि यामध्ये उपहारगृह, ढाबे, हॉटेल, कॅन्टीन, फूड प्रोसेसिंग आणि त्याचबरोबर डेअरी उत्पादक, सरकारी अनुदानित कॅन्टीन, सामुदायिक स्वयंपाकगृह यांना प्राधान्य असेल अशी माहिती देखील आता जारी करण्यात आली आहे. कर्नाटकमधील नवीन मंगलोर बंदरावरती आठवडाभरामध्ये 72,700 टन एलपीजी येतोय. 3 जहाजांच्या माध्यमामधून हा एलपीजी येणार आहे. तर त्यातील एक जहाज हे आज सकाळीच बंदरावरती पोहोचलेलं आहे. त्यामधून 16,714 टन एलपीजी बंदरावरती उतरला जाणार आहे आणि त्यानंतर हे जहाज सिंगापूरला रवाना होईल. मात्र ही तिन्ही जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येत नसून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील टेक्सास बंदरावरील पोर्ट ऑफ नेदरलँडमधून येत आहेत आणि त्यामुळेच यातील एलपीजी हा आखातातील एलपीजीपेक्षा महागडा असणार आहे. तर अमेरिकेतून 3 जहाजं भारतामध्ये आलेली आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावरती एलपीजीचा साठा देखील आहे. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात. काल रात्री सोलापुरातील माढ्यामध्ये पेट्रोल मिळणार नाही म्हणून अफवा पसरवल्यामुळे रात्रीत बहुतांश पेट्रोल पंपावरती लांब लांब रांगा लागलेल्या होत्या. अनेकांनी आपली वाहनं घेऊन पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी केली होती. जवळपास 1 किलोमीटरपर्यंत लांब रांग लागली होती. मात्र ही अफवा असल्याचं लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंपावरतील गर्दी ओसरली. पण ही अफवा कोणी पसरवली याची चर्चा आता सुरू झालेली आहे. गॅस टंचाईमुळे इलेक्ट्रिक शेगडी ऑनलाईन खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी 3,10,000 रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकानं कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. संबंधित नागरिकानं सोशल मीडियावरती इलेक्ट्रिक शेगडीची जाहिरात पाहिली आणि त्यानं जाहिरातीतील मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी शेगडी खरेदीचे पैसे हे ऑनलाईन पद्धतीनं जमा करावे लागतील असं त्यांना सांगितलं आणि त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा दुरुपयोग करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यामधून 3,10,000 रुपये दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले. आणि यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात. रुपाली चाकणकर या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या सेक्स रॅकेटच्या सूत्रधार आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. रुपाली चाकणकरांना मुख्य आरोपी करा अशी मागणी देखील रुपाली ठोंबरेंनी केलेली आहे. रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. तर चाकणकरांच्या पाठिंब्यामुळेच अशोक खरातचा घृणास्पद कारनामा हा सुरू होता असं देखील रुपाली ठोंबरेंनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे. धाराशिवमध्ये पोलिसांना अंमली पदार्थाचा मोठा साठा सापडलाय. त्याची 10,38,00,000हून अधिकची किंमत आहे. नळदुर्ग तुळजापूर रोडवरती नाकाबंदी दरम्यान पोलिसांना एक संशयास्पद कार आढळली. तिला थांबवण्याच्या सूचना केलेल्या असता कारमधून 2 अज्ञातांनी एक बॅग ही रस्त्यावरती फेकून दिली. त्या बॅगमध्ये हिरवट काळपट अवस्थेतील हशीश ऑइल अंमली पदार्थ हे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आढळून आलंय. तर 10 किलोहून अधिक वजनाच्या असलेल्या या पदार्थाचं बाजार मूल्य हे 10,38,00,000हून अधिक आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी 2 अज्ञात आरोपींविरोधामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. अंमली पदार्थाचा मोठा साठा हा सापडलेला आहे. मात्र आरोपींनी पोलिसांना गुंगारा दिल्यामुळे प्रकरण हे चर्चेत आलंय. तर हे हशीश ऑइल नेमकं कसं असतं आपण अधिक जाणून घेऊया. हशीश ऑइल किंवा कॅनॅबिज ऑइल म्हणून हे प्रसिद्ध आहे. बंदी असलेल्या गांजाच्या बियांपासून हशीश ऑइल हे मिळवतात.
धूम्रपान किंवा इंजेक्शनद्वारे नशा मिळवण्यासाठी हशिश ऑइलचा वापर हा केला जातो. हशिश ऑइलच्या बाष्पीभवनापासून नशेखोरी केली जाते. तर हेच हशिश ऑइल हे पकडण्यात आलंय. पुढच्या बातमीकडे वळूयात. प्रेमविवाह केल्याच्या रागामधून तरुणाला नग्न करून मारहाण करत धिंड काढण्यात आलेली आहे. मुलीच्या नातेवाईकांकडून तरुणाला मारहाण करण्यात आली आहे आणि त्यानंतर त्याची धिंड देखील काढण्यात आली. जळगावच्या भुसावळमधल्या खडका गावातला हा संतापजनक असा प्रकार आहे. मुलीच्या नातेवाईकांसह 5 जणांना आता या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. जळगावच्या भुसावळमधला हा संपूर्ण प्रकार आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागामधून या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. मुंबईच्या महसूल गुप्तचर संचालनालयानं एका मोठ्या कारवाईमध्ये 9 कोटी 25 लाख रुपयांचा अवैध माल जप्त केलाय. यामध्ये 11,060 अवैध वॉकी टॉकी आणि 52,480 सेकंड हँड हार्ड डिस्क जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी मुंबईतील लॅमिंग्टन रोडवरील 2 दुकानांच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. तर DRIच्या माहितीनुसार जप्त केलेले वॉकी टॉकी हे बाओफेंग या ब्रँडचे होते. सरकारनं बंदी घालून त्यांना काळ्या यादीमध्ये टाकलंय. याची किंमत साधारण 2.5 कोटी रुपये आहे. ही उपकरणं चीनमधून बेकायदेशीरपणे आयात करण्यात आलेली होती आणि मर्यादेपेक्षा अधिक फ्रिक्वेन्सीवरती ही चालतात आणि त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. या व्यतिरिक्त साधारण 7 कोटी रुपये किमतीचे जुने हार्ड डिस्क हे देखील जप्त करण्यात आलेत. विशेष परवानगीशिवाय त्यांच्या आयातीवरती बंदी आहे. पुण्यातील जांभूळवाडी पुलावर मध्यरात्री 7 ते 8 वाहनांचा अपघात झालाय. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती जांभूळवाडीकडून पुण्याच्या दिशेनं असलेल्या रस्त्यावरती हा अपघात झालेला आहे. अपघातामुळे पुलावरील डिवायडर तुटलं. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालाय. सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान अपघातग्रस्त गाड्या या बाजूला केल्यानंतर रात्रीच वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये विकास कामांसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये एका भाविकाची कार कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पेण इथल्या अजय शर्मा आणि त्याचे सहकारी दर्शनासाठी आलेले असताना नियंत्रण सुटल्यामुळे त्याची चारचाकी ही थेट खड्ड्यामध्ये शिरली. सुदैवानं या अपघातामध्ये मोठी जीवितहानी झालेली नाहीये. मात्र या घटनेमुळे रामकुंड परिसरातील सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलाय. रायगडच्या महाड तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. महाड रायगड रोडवरील नाते गावामध्ये अर्धनग्न अवस्थेमध्ये अंगाला तेल लावलेला एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालाय. चोरट्यांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होतीये. राज्यातील अवकाळी पावसाचा फेरा आता संपलेला असून कमाल तापमानामध्ये वाढ होणार आहे. राज्यभरातील कमाल तापमानामध्ये 38 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होईल. मुंबईचं कमाल तापमान हे 36 अंश सेल्सिअस वरती जाईल. तर पुन्हा 25 एप्रिल नंतर पुणे, सोलापूर, सांगलीसह सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागेल अशी शक्यता ही हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे. काही दिवसांपासून मुंबईच्या हवेमध्ये सातत्यानं चढउतार पाहायला मिळत असताना शनिवारी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. मुंबईतील हवेची गुणवत्ता शनिवारी समाधानकारक श्रेणीमध्ये नोंदवण्यात आली आहे. दुपारपर्यंत सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक हा 65 इतका नोंदवला गेलाय. तर विशेष म्हणजे 3 दिवसांपासून हा निर्देशांक सातत्यानं 100च्या खाली राहिल्यामुळे मुंबईकरांना मोकळा श्वास हा घेता येतोय.